लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आळसन गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेती बियाणे औषधाच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत दुकानातील औषधे, शेती बियाणे, रजिस्टर, उधारीच्या वह्या तसेच इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे। मनोज भंडार या दुकानाचे मालक अशोक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानाला लागून असलेल्या डांबावरून विद्युत वायर स्पार्क शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून आग लागली। 9च्या सुमारास अशोक माळी यांच्या मनोज कृषी भंडार या दुकानाला शॉर्ट सर्किट होऊन त्यांचं नुकसान झालेलं आहे। मुळात हा माणूस जवळजवळ 25-30 वर्ष झालं अपंग आहे आणि त्याचे होणारं नुकसान हे निश्चित भरून न येण्यासारखं आहे। तरी याच्याद्वारे मला असं माझं मत येतं की त्यांना एक शासनानं या अपंगाची फुल नाही फुलाची पाकळी या दृष्टिकोनातून त्यांना एक थोडंसं सहकार्याची भावना ठेवून त्यांना मदत करावी असं वाटतं। या माणसाचं, अशोक माळी यांचं जवळजवळ आळसनमध्ये 40 वर्षापासून दुकान आहे आणि दुर्दैवाने त्यांना अपंगत्व आल्यामुळं त्यांच्यावर हा जो थोडासा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यातून शासनाने जरा थोडीशी त्यांना आर्थिक मदत करावी असं एक नोकरी म्हणून एक माझं मत आहे। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे या दुकानाशी संबंधित अशोक माळी हे अपंग असून त्यांचा व्यवसाय धोक्यात आला असता मात्र शेजारी दूध डेअरी व्यवसाय करणारे विक्रम शिरतोडे, जमीर मुल्ला तसेच किरण सरतोडे, धनाजी जाधव, सतीश सूर्यवंशी आणि खामकर यांनी प्रसंग अवधान राखत तात्काळ मदत कार्य सुरू केले। त्यांच्या सतर्कतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठी जीवितहानी तसेच दुकानाचे आणखी मोठे नुकसान टळले। गावकऱ्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी मदत कार्य करणाऱ्या नागरिकांनी सांगितले की वेळीच लक्ष गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। वरची ट्यूबलाईट आहे त्यांच्या दुकानातील, त्या ठिकाणी ते सकाळी खाली बसल्यानंतर त्यातून ठिणग्या अशा उडलेल्या दिसल्या। परत अपंग असल्यामुळे त्यांच्या तोंडातून आवाज वगैरे असं म्हणजे त्या भूमिकेत किंवा मानसिक त्यांचं थोडंसं BP त्यामध्ये त्यांचा वाढला गेला आणि त्यांच्या शेजारीच डेअरीतले विक्रम शिरतोडे यांनी तातडीने या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी त्यांनी तातडीने या ठिकाणी पाणी मारून ते विझवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा त्या दुकानात असणाऱ्या वह्या किंवा उधारीच्या ज्या असणाऱ्या वह्या त्याचं या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर असणाऱ्या दुकानातील काही थोड्या त्यांच्या औषधाच्या बाटल्या असतील त्यासुद्धा जळालेले आहेत। सर्वांनी मिळून प्रयत्न केल्याने एका अपंग व्यावसायिकाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले। या घटनेमुळे आळसन गावात हळहळ व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।